आपल्या विशेष कार्यक्रमात आपण इथल्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, त्यांची समस्या जाणून घेणार, त्यांची मते जाणून घेणार आहोत. आणि या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा या कार्यक्रमात साधारणतः जनतेपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा कुठेतरी आपण प्रयत्न करणार आहोत. बाजारपेठ आहे चांदवड तालुक्याची, साधारणतः इथे ज्येष्ठ नागरिक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. या भाजी 20 रुपये 20 रुपये. बाबा आपण कुठून आलात? कुठून आलात आपण? कुठून आला तुम्ही? दैवजवळ. काय घेताय? भाजी घेते. साधारणतः तुमच्या परिसरामध्ये पाण्याचं कसं काय? आणि सावकाश आहे. पाणी येतं का? आणि येत ना काय सांगतो पाणीच काय. साधारणतः इथे साधारणतः व्यापारी आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार, कुठून आलात आपण? आम्ही वडगाव आपले. काय नाव आपलं? गौरव बिडकर. साधारणतः काय चालू आहे आता सध्या मेथीचा भाव, किंवा कसं कितपत तोटा होतो कितपत नफा होतो? आता सध्या पाण्याची तर बहुत कमरता आहे. त्याच्यानंतर भाजी आता 25 रुपये जुडी चालू आहे, पण पब्लिक घेत नाही. आणि पाण्याचा म्हणजे विरला बोरला काय पाणी जास्त राहिलं नाही. आता टँकरनं आम्ही दुसरीकडून विकत घेऊन टँकरला पाणी टाकतोय भाजीला. साधारणतः इलेक्शन येत आहे, तर तुम्ही मतदान करणार का? हो, आता बघू. आता आम्ही ते मतदान कोणाला करणार, भाजपला की काँग्रेस? आता ते काय समस्या आहे एकंदरीत, किंवा काय अपेक्षा आहे? आता आमच्या काही गोष्टी जर समजून त्यांनी घेतल्या तर काही आम्हाला दिलं तर मग आम्ही म्हणजे आमच्यासाठी काही गोष्टी तर मग आम्ही बघू तवा. असा विषय ना. तुमच्याकडे शेती आहे का? हो आहे. तर कुठले कुठले उत्पादन घेतले जातात? आम्ही कांदा आणि मक्का आणि भाजी. कांद्याला भाव मिळाला का, किंवा कांदा बंदी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हे जेव्हा भाव वाढतो तेव्हा कांदा बंदी होते. जेव्हा कांदा स्वस्त होतो तेव्हा काही अडचण नसते आम्हाला. म्हणजे व्यापारी तेव्हा म्हणजे सरकारची चुकी ती, व्यापाऱ्यांची पण काही नाही. हे जेव्हा भाव वाढतो तेव्हा निर्यात चालू होती, जेव्हा भाव कमी असतो तेव्हा काही निर्यात बिर्यात काय वगैरे चालू नाही. 31 मार्चला निर्यात बंदी उठवणार होते, पण अजूनही अद्याप बंदी काय आहे? काय अंदाज आता आम्हाला पण एवढं माहित नाही. बंदीमुळे उत्पादनावर बहुत नुकसान तर भरपूर आहे, पण मग आता ते शेतकऱ्यांचं कोण समजून घे. शेतकऱ्यांच्या साधारणतः समस्या सोडवतील असं कुठलं सरकार वाटतं, आणि मतदान कुणाला केलं पाहिजे काय वाटतं? ते नाही सांगू शकत. साधारणतः एक बाबा आहे इथे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कुठून आला बाबा आपण? अरे इकडे आपलं गाडा आहे, फ्रूटचा गाडा आहे. काय नाव आपलं? संजय मोरे. काय समस्या आहे साधारणतः तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघ काय करतो? निवडणुका आल्यात, काय म्हणणे? आमचं आता ते याच्यावर आहे, टायमावर पाहू. तुमच्या परिसरात काय समस्या आहे? परिसर सर तर हेच आमचं ही समस्या. एक ज्येष्ठ नागरिक आहे मागे, आपण जाणून घेऊया त्यांच्याही प्रतिक्रिया. नमस्कार, कुठून आलात आपण? कुठून आलात आपण? आपण गणूरवरून आलो. काय नाव आपलं? तुबाकरम ठाकरे. शेतकरी आहात का? हा. काय पिकतंय शेतात? शेतात काय कांदे वांगे. कांद्याला काय भाव चालू आहे सध्या? काय कांदे मार्केटच बंद आहे ना, भावच नाही. भावही नाही, कांदे निलावं कोणी घेत नाही. मार्केट बंद आहे. 31 मार्चला कांदा बंदी उठवण्यात होती, पण अजूनही अद्याप बंदी कायम आहे, काय सांगाल? 31 मार्चला कांदा बंदी उठवणार होते, तरी अजून अद्याप कायम आहे बंदी, तर काय सांगाल? आम्ही असं सांगू का, कांदा बंदी करू नका, मार्केट चालू करा. काय गरीब जगायचे कसे, काय भाव वाढून पाहिजे. ज्याचे का माल आहे ना त्याला तरी काही चान्स पाहिजे ना. आता बहुतेक दुष्काळ पडेल, बहुतेक लोक इथं कांदा नाहीये, आणि 4 लोक इकडचे 12 लोक इकडे कांदा नाही.
मग इथल्या खासदार आमदारांनी याची काही दखल घेतली आहे का? काहीच नाही आतापर्यंत नाही. कोणी सांगत आम्हीच नाही सांगू शकतो. पाणी आहे का शेतात? प्यायला पाणी नाही, खायला नाही, लक्ष्मीला चारे नाही राहिले. मला उद्या गाय खायची, एकच गाय आहे पण चाराच भेटत नाही. तर काय करणार? पाणी भेटत नाही, काय करावं? पाणी इथलीच आहे, टँकर चालू आहे. पाणी ते टँकरनं आणायचं, पाणी प्यायचं आणि डोरायला घालायचं. सरकार कुठलं चांगलं होतं, पूर्वीचं का आताचं? आणि मतदान कुणाला करणार? ते मतदानाचं पाहू आता कोणाला करायचं नाही करायचं. आता इड काश आहे, दुष्काळ अजून कांद्याला भावच नाही. शेतकरी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही काम केलंय का? शेतकऱ्यासाठी काही नाही काम केलं. मानधन येतं आहे, ते मानधन तुम्हाला मिळालंय का? मिळालंय मानधन. काय 500 रुपयात काय महिना जातो का ताई? 500 रुपयात काय होतं ते? नाही मग मानधन कितपत फायदेशीर आहे शेतकऱ्यांना? फायद्याचं काय, फक्त घेतले म्हणजे एक बाजार सुद्धा नाही होत. 500 रुपयात काय येतं मानधना? 4 महिन्यानं भेटायच्या, 4 महिन्यानं 2000 भेटायच्या, आणि 4 महिने धरतील का 2000? काय करावं? त्याला त्या शेतकऱ्याला काही पोरसोर आहे का नाही, त्याचा काही विचार आहे का नाही, काही पाणी नाही. आता हे डोळ्याचं काही सुद्धा पाहत नाही. अंधारावरून चाललं. तरी काही विकास करता आताच्या येत नाही. डोळ्याला काय करील? नाही विकास करता येत नाही ना. पैसा असलो माणूस धडक्यात काहीतरी करील. करेल का नाही? पैसेच नाही. पैसे शेतकऱ्यांसाठी शरद पवार चांगले की मोदी? मोदी नाही, मोदी शेतकऱ्यासाठी काहीच नाही. शरद पवार शरद पवार चांगले होते, शेतकऱ्याचे वाली होते. आता मोदीनं काय केलं? व्यापार लाईन धरली, व्यापार यायचं भलं, शेतकरी मारा. काय साधारणतः शेतकऱ्यांसाठी शरद पवार असं यांनी आता एक वक्तव्य केलं. काय नाव दादा तुमचं? नाही मला सांग. अजूनही काही नागरिक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. साधारणतः काय नाव? गुलाब गांगुर्डे, कुठून आलात आपण? दुगाव. काय समस्या आहे आणि समस्या काय आहे? आमच्या दुगावला काय आहे? इथं तर थोडंफार मिळतं. दुगावला पाणी प्यायला नाही, जनावराला चारा नाही. आम्ही काय ना, आम्ही कामधंदा करून खाणारी माणसं आहे. जर शेतकऱ्याकडे काही नाही तर आम्हाला कुठून मिळणार? काय अपेक्षा सरकारकडून? सरकारकडून काय अपेक्षा? सरकारनं समजा डुबवले काय राहिलं? शेतकरी जीवन कोणावर आहे? काम नाही, कामच नाही. जीवन कोणावर माहितीये का? शेतकऱ्यावर जीवन आहे. शेतकरी पिकवील तर गरीब खाईल, नाहीतर काय गरीबालाही मिळत नाही. शेतकरी एक तर खाद्यात गेला, त्याचे कांदे गेले, वांगे गेले, बाजरे गेले. खासदारांनी काही काम केलंय का? काय कोणीच काही करत नाही काम. कार गरीबाचा चुरळ झाला. शेतकऱ्याच्या जीवावर संदेश आहे. शेतकऱ्याच्या जीवावर. बाबा कुठून आलात आपण? आपण पिंपळून आलो. काय नाव तुमचं? वाळूपारसम खोबरे. काय समस्या आहे? असा शेतीतल्या काय शेतीमध्ये? कांदा आहे, गहू होतो. काय गव्हाला पीक आणि कांद्याला किंमत आहे तुमचं? आमच्या 1000 रुपये. तोटा होतोय का नफा होतोय? तोटा झाला म्हणून आलो ना. काय समस्या शेतकऱ्यांना? पाणी आहे का शेतात? शेतात आता तो वर येईल ना, तोच आमचा एक आहे ना. हा जगातला कोणी राहिलं नाही. तुम्ही ह्या चिठ्ठ्या पाठवू नका, काहीही करायचं नाही. आपल्याला ह्या चिठ्ठ्या लागत नाही. वरून पण येतो आणि खातो, तेच कांद्याची किंमत आहे. आम्हाला कांद्याचं मार्केट पडलं. एक अजून आहे, काय नाव आपलं? पोपट गांगुर्डे. कुठं आलात आपण? दुगाव. काय समस्या आहे? समस्या कांदे म्हणजे कांद्याला भाव नाही. शेतकरी आहेत का? शेतकरी. काय कांद्याला भाव चालू किंवा उत्पन्न कसं आहे? उत्पन्न म्हणजे कमीच आहे, पावसामुळं कमीच आहे, पण मग कांद्याला भाव नाही ना. कमी 700-800 रुपये कांदा जाते, कमीत कमी 2000 रुपये तरी भाव भेटायला पाहिजे असं. आणि साधारणतः कांदा निर्यात बंदी झालेली आहे, अजून सुद्धा ती उठवली नाही. खोलली नाही, त्याच्यामुळे भाव नाही. त्याच्यामुळे जे आपले
कांद्याला कितपत भाव आहे किंवा काय नफा होतो की तोटा होतो? आता आम्हाला तोटाच आहे का कमीत कमी ना 2,000 रुपये तरी भाव पाहिला होता असं. शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार योग्य आहे, भाजप की काँग्रेस? ते तर आता इडून मोर काय आता शेतकऱ्याचे होय. कोण आम्ही ठरवू बा कोणाला मतदान करायचं बा असं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोण चांगले होते, शरद पवार की मोदी? आता ठरवू आम्ही शेतकरी काय करायचं काय आधी सरकारकडून काय अपेक्षा शेतकऱ्यांसाठी काय केली? कमीत कमी भाव जर कांदा जर दिला तर निराश खुली जर केली असेल शेतकऱ्यांनी सगळं मतदान आपलं मोदीला दिलं असतं. कोणते उमेदवार चांगले आहे किंवा शेतकऱ्यांच्या साठी लाभदायक आहे, भास्कर वगैरे की इला हातुरे आमदार गावी. हा यांनी साधारणतः आपलं शेतीच्या समस्या मांडलेल्या आहे. मागे एक नागरिक आहे, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, कुठून आलात आपण? आम्ही इडलेच आहे. काय नाव आपलं? जाधव. काय 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 चालू आहे? ते समस्या काय काय समस्या आहे मतदारसंघात? काय समस्या काय राहणार मतदारसंघात? मतदारसंघामध्ये काय पाणी पण 1 तास पाणी येतं पूर्ण हातावर कस काय? संडासला पाणी लागत, आंघोळीला पाणी लागत, धुण्याला पाणी लागत, कुठून आणायचं? पाणी आहे का आमच्या गावाला? बस एवढी सुविधा करायची. आणि गढूळ पाणी येतं का स्वच्छ पाणी? स्वच्छ येतं, स्वच्छ. किती दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो? 7व्या दिवशी. नाही ना बोल राहिले भागाने. नाही समस्या जाणून घेते जनतेच्या. साधारणतः कुठल्या सरकारला मतदान केलं पाहिजे असं वाटतं? ते तर विचारूच नको बाई मला. हा. नाही तू काही विचारू नको. साधारणतः या नागरिक होते चांदवड मध्ये, त्यांनी आपल्या समस्या मांडलेल्या पाण्याची समस्या मांडलेल्या आहे. नमस्कार बाबा, कुठून आलात आपण? कुठून आलात आपण? मी आलो हिरापूर. काय नाव आपलं? दादा मुंजा. तुमच्या मतदारसंघात काय काय समस्या आहे? आमच्या मतदारसंघात अजून आमच्याकडे कोणीच नाही आलं काय सांगा मी मग हा. कोणी आलंच नाही आमच्यापर्यंत. हा. मग सांगायचं काय आम्ही? शेतकरी आहात का? मग आम्ही थोडी सर्व्हिस वाले शेतकरीचे. काय पिकते शेतात? त्याच्यात पिकायचे आवडं काहीच नाही पिकलं. आवडं जळून गेलं समजा, पाणीच नाही झालं. पाणी नाहीये. त्याला पाणी इकडून येतं चांदोडून. खासदार आमदारांनी काही कामं केली का शेतकऱ्यांसाठी किंवा तुमच्या परिसरात? आमच्या परिसरात फक्त आता एक टँकर चालू करेल पाणी प्यायला, दुसरं काही नाही. टँकर चालू केलाय? हा करेल. तो 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी येतो. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार चांगलं की काँग्रेस? अजून आम्हाला कोणतंच काम झालं नाही. काय करावं का कोणाला मानावं काय केलं तर मग शेतकऱ्यांसाठी काय काय सरकारने प्रयत्न केले पाहिजे? काहीतरी शेतीला मालाला भाव दिला पाहिजे. सांगून द्या खरं मग काय सांगायचं खरं सरकार. काय सांगाल बाबा, कुठलं सरकार यायला हवं शेतकऱ्यांच्या दृष्टीने? आम्हाला शिवसेना पाहिजे. शिवसेना पाहिजे. आधीचं सरकार चांगलं होतं शेतकऱ्यासाठी की आता? एकदम बेकार होतं. साधारणतः शिवसेना दोन शिंदे गट आहे आणि ठाकरे गट आहे. कुठली शिवसेना? ठाकरे शिंदे गद्दार आहे. शिंदे आणि भास्कर वगैरे उमेदवार आहे आणि भारती पवार. तर कुठल्या सरकारकडून मानधन येते? काहीच कामच नाही. 2,000 कुत्र्याला कुठका टाकलं 2,000 रुपये. चला शेतकऱ्यांसाठी कुठल्या सुविधा आणल्या पाहिजे? शेतकऱ्याला काही जाऊ नका, फक्त बाजारभाव होती द्या शेतीमालाला. आणि निर्यात बंदी आहे ती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काही करता येईल, पण ते बाजारभाव व्यवस्थित जर दिले ना शेतकरी काहीच करणार नाही. साधारणतः शेतकरी होते आणि नागरिक होते, यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा, ही एक अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे सरकारकडून. आता बघूया थोड्याच वेळात मनमाड होऊन येते थेट प्रक्षेपण लोकसभेचा आढावा. आता एक ज्येष्ठ नागरिक आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात आपण? कुठून आलात? आणि साधारणतः काय नाव आपलं? रामदास मोरे. शेतकरी आहात का? शेतकरी काय पिकतं शेतात? काय कांदे आता तो उन्हाळा आहे, आता काही नाही. कांद्याला काय भाव चालू आहे? काय तोटा आहे की नफा आहे? तोटा कांदा निर्यात बंदी उठवणार होते 31 तारखेला, पण अजून अद्यापही कांदा बंदी आयडिया नाही. तर उठवली नाहीये, तर त्याबद्दल कांद्यावर किती परिणाम होतोय? कांदा निर्यात बंदी उठवली नाहीये तर कांद्याच्या उत्पन्नावर किती चढून राहते. काय करायचं? शेतकऱ्यासाठी कुठलं सरकार योग्य होतं, आधीचं सरकार की आत्ताच येणारं सरकार? ते दोन्ही सारखे तसे तो काय फरक? कुठलं सरकार योग्य, भाजप की काँग्रेस? भाजप. भाजप.
साधारणतः सरकारकडून 2,000 रुपये मानधन येतं शेतकऱ्यांना, त्याबद्दल काय सांगाल? ते म्हणते आले का तुम्हाला? 2,000 रुपये द्यायचं म्हणते ती, पण मग काय द्यायचं का नाही. तुम्ही कुठल्या आता पक्षाला मतदान करणार आहात, भाजप की काँग्रेस? आम्ही ना जमलं तर दोन्ही करावं होतं, एक बाजूला नाही एक बाजूला. पण तरीही दोन बाजूला करता येत नाही मतदान, मग नाही, मतदान कसं काय दोन करता येईल. साधारणतः कोणाला करणार? कोण योग्य आहे शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यासाठी एक सांगू का, भाजप तेच जातीचे हे इंदिरा काँग्रेस त्याच जाती. 6,000 रुपये येत आहे साधारणतः शेतकऱ्याला मानधन, तर काय बोलतात? 10,000 रुपये येतीच नाही तेव्हा कसं काय सांगायचं. आले आहे तुमच्या खात्यावर? नाही आले. 2,000 रुपये पाठवत होते ते बी 10 महिने 12 महिने लागत. त्या काय ह्या सरकारचा काही उपयोग नाहीये. कुठलं सरकार? मोदी सरकारचा काही उपयोग नाही. कुठलं सरकार योग्य आहे? काँग्रेस. आणि आता साधारणतः 2 उमेदवार आहे, भारती पवार आणि त्याच्यानंतर भास्कर बगरे, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बगरे. साधारणतः या ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांनी शेतीच्या समस्या मांडलेल्या आहेत. अजूनही काही नागरिक आहे, त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. काय सांगाल की आपण काय करता? शेती? हो, शेती करतो. कुठले द्राक्षे आपले काय भाव आहे द्राक्षाला, किंवा तोटा होतो का नफा होतो? नाही, तोटाच. त्या सरकार म्हणजे आता कांद्याला आणि द्राक्षाला काहीच उपयोग नाही. कुठलं सरकार यावं असं वाटतं? नाही, पहिलं काँग्रेस चांगलं होतं. काँग्रेस आता याच्यात काहीच नाही. कोणाला मतदान करणार, भास्कर बगरे की भारती पवार? वगैरे ते शेतकऱ्यांना न्याय देतील असं वाटतं? नाही, ते करतील काहीतरी शेतकऱ्यासाठी करतील. शेतकरी होते आणि साधारणतः नागरिक होते, यांनी आपली मतं जे आहे ती मांडलेली आहे. साधारणतः गृहिणी आहे इथे, आपण त्यांचंही मत जाणून घेणार आहोत. नमस्ते काकू, कुठून आलात आपण? गावखाना. काय नाव आपलं? देवीदास वाघ, आशा देवीदास वाघ. गॅसचे भाव काय चालू आहे सध्या आणि काय मत आहे? 810. मग कितपत भाव कमी झाले पाहिजे, गॅसचे भाव कमी झाले पाहिजे मॅडम. असं कितपत म्हणजे कितपत योग्य आहे हे, किंवा तुमचा बजेट मांडायला किंवा सगळी मांडणी करायला कितपत अवघड जात आहे? आमचं बजेट मॅडम असं आहे का 500, 400, 450, 500 पर्यंत परवडतंय का? पण असे 800, 900 जास्त झालं ना मॅडम. असं भाव कमी व्हायला हवे. काय अपेक्षा सरकारकडून गृहिणीसाठी किंवा घरासाठी म्हणा, किंवा साधारणतः दैनंदिन जीवनासाठी काय काय भाव? काय नाही मॅडम. निवडणुका येत आहे, काय अपेक्षा सरकारकडून? मध्यमवर्गीय लोकांना मदत केली पाहिजे बुवा असं. मध्यमवर्गीय लोकांना मदत केली पाहिजे. कुठल्या प्रकारची मदत केली पाहिजे, म्हणजे साधारणतः काय सुविधा आणल्या पाहिजे? सर्व प्रकारचे जेवढे हायफाय लोक राहतात तसे बुवा असं सामान्य लोकांची अपेक्षा असते ना मॅडम, असे पाहिजे बुवा काहीतरी सुविधा असं. साधारणतः गृहिणी होत्या आणि अजूनही मागे गृहिणी आपण. नमस्कार सर, कुठून आलात आपण? मालेगाव. काय नाव आपलं? रवींद्र लिंगायत. काय व्यवसाय आपला? व्यापारी. व्यापाऱ्यांसाठी साधारणतः काय परिस्थिती आहे किंवा काय अपेक्षा सरकारकडून? वाटोळ करून टाकलं सरकारने, काय करायचं? फक्त हिंदू करून सरकारचं जोपर्यंत हिंदूंना, बाकी काय करू राहील? काय काय येऊन दोन धर्म बघा. काँग्रेसवर मी स्वतः बीजेपीचा आहे, कायदेशीर सभासद आहे. 70 वर्ष काँग्रेसने काय हिंदूला मारून टाकलं, हे करून का काहीतरी सगळ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे. नुसतं हिंदू म्हणून कधी चालणार नाही. काहीतरी विकास केला पाहिजे. काहीतरी मी स्वतः बीजेपीचा समर्थक, परंतु हे जे चालू आहे आता सध्या, हे सगळे अजित पवार चोर, हे सगळे चोर घेऊन बीजेपी सत्याला आणि साधारणतः व्यापारासाठी म्हणा किंवा सामान्य जनतेसाठी कुठल्या सुविधा आणल्या पाहिजे सरकारने असं वाटतं? म्हणजे व्यापाऱ्यांचं काही नाही, शेतकऱ्यांकरता केलं पाहिजे सरकारने. व्यापाऱ्यांचं काही नाही, व्यापाराला काही एवढं हे नाही. व्यापारी त्याच्या हिमतीवर कमवतो, त्याच्या हिमतीवर कमवतो. व्यापाऱ्यांकरता काही नाही केलं तर व्यापारी जीवावर सरकार कमवून राहिलं आणि सगळं बेकारी करून राहिलं. व्यापाऱ्यांकरता काही नाही केलं पाहिजे शेतकऱ्यांकरता जो खरा गरजू आहे त्याच्याकरता केलं पाहिजे. साधारणतः कोणाला मतदान करणार, भारतीय पवार की भाजप? कोणाला? आमच्याकडे मालेगाव मतदारसंघात दोघं नाही. नाही.
आणि मी मतदान कोणाला करायचं हा माझा अधिकार, तुम्हाला सांगून का उपयोग नाही. पण तरी साधारणतः कुठलं सरकार यावं असं वाटतं, भाजप की काँग्रेस? नाही, आम्हाला मोदीच पाहिजे. फक्त त्यांनी जे चोर घेतले ना, हे भामटे नको घ्यायला पाहिजे ते. हे आपल्या स्वतःच्या जीवावर आम्ही 15 वर्ष पक्षाकरता करत होतो, त्याचा आमचा काही फायदा नाही उरला. हे चोरून सत्ता करून राहील. साधारणतः हे व्यापारी होते आणि सगळे सामान्य नागरिक होते, त्यांनी आपले मत आणि जे मनोगत आहे ते साधारणतः मांडलंय. आता थोड्याच वेळात साधारणतः 1 तासाच्या अंतरावर आपण भेटणार आहोत मनमाड येथे याच आपल्या विशेष कार्यक्रमात, लोकसभा मतदारसंघाचा आढावा या कार्यक्रमात आपण मनमाडमध्ये भेटणार आहोत. नमस्कार, आज आपण चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आलेलो आहोत. इथे अनेक नागरिक आलेले आहेत. त्यांचं आरोग्यदायी सेवा असतील किंवा समस्या असतील, त्यासाठी उपभोग घेण्यासाठी, म्हणजे साधारणतः वैद्यकीय सुविधा असतील या रुग्णालयाच्या, त्या उपभोग घेण्यासाठी रुग्ण असतील, नागरिक असतील इथे आलेले आहे. आपण त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि साधारणतः येथील संपूर्ण परिस्थिती आपण आता जाणून घेणार आहोत की कितपत सुविधा आहे, कितपत यंत्रसामग्री आहे आणि त्याचा नागरिकांना, रुग्णांना किती लाभ होतोय. मागे नागरिक आहे काही आपल्या, त्यांची आपण समस्या जाणून घेऊयात. ते साधारणतः या दवाखान्यात कशासाठी आलेले आहेत, त्यांना कुठपत सुविधा मिळालेल्या आहेत आणि नेमकी त्यांच्या समस्या काय. इथे काका, नमस्कार, काय आपलं नाव? विवेक मोरे. कुठून आलात आपण? आम्ही चांदोड मध्येच राहतोय, शेतामध्ये राहतो, चांदोड ग्रामीण मनमाड रोडला राहतो. साधारणतः काय समस्या होती, वैद्यकीय सुविधा हव्या होत्या, कशासाठी तुम्ही इथे रुग्णालयात आले? आम्ही वैद्यकीय सुविधेसाठी इथे आलो होतो. मी माझ्या 7 महिन्यापूर्वी माझी मुलगी इथे गेली होती आणि आम्ही माहिती अधिकारामध्ये काही कागदपत्र त्यांना अर्ज फाटे केले ते, त्याच्यासाठी आलो होतो. पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला देत नाहीये आणि आरोग्य व्यवस्था ढासळ असल्या कारणाने माझी मुलगी 7 महिन्यापूर्वी तिला प्राण गमावा लागला. त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय, पण त्याला कुठल्याही प्रकारचं कोणी बी आम्हाला सहकार्य करत नाहीये. साधारणतः तुमच्या मुलीला काय झालं होतं किंवा कुठला? माझ्या मुलीला सर्पदंश झाला होता आणि इथून हाकेच्या अंतरावरती आम्ही राहतो. 10 मिनिटात मी दवाखान्यात मुलीला आणलं. आम्ही प्रथम उपचार केला, तिचा हात बांधला, तिला इथं दवाखान्यात ताबडतोब आणलं. 5-10 मिनिटात आम्ही तिला ऍडमिट केलं. डॉक्टरांनी तिचा सांगितलं का म्हणजे तिला साधा म्हणजे सर्प हा दंश विषारी नाही, म्हणजे बिनविषारी आहे. हात सोडल्यानंतर मुलगी त्यांच्या समोर 2 मिनिटांमध्ये मुलीने प्राण गमावला. आम्ही सांगत होतो की कोबराचे, तुम्ही कोबऱ्याचं इंजेक्शन मारा. त्यांच्या कोबऱ्यावरती कुठलीही लस नव्हती उपलब्ध. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर होतं इथं. कोरोना काळामध्ये कोविडच्या याच्यामध्ये PM फंडातून 12 व्हेंटिलेटर आलेले. माझा लहान बंधू पण डॉक्टर आहे, खाजगी रुग्णालय चालवतो. त्यांनी 1 महिना इथं प्रॅक्टिस केली, तेव्हा PM फंडातून इथं 12 व्हेंटिलेटर आले होते. त्या दिवशी 1 पण व्हेंटिलेटर इथं नव्हतं, सर्व बाहेर काढून दिलेले होते यांनी. आणि मुलीचा जेव्हा प्राण गेला तेव्हा म्हणतात तुम्ही बाहेर हलवा. बाहेर घेऊन गेल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्समध्ये जी सुविधा पाहिजे ती पण नव्हती. आणि ह्या तालुक्याचा खासदार डॉक्टर, या लोकसभेचा खासदार डॉक्टर आहे आणि आरोग्य राज्यमंत्री पण डॉक्टर आहे, आमदार डॉक्टर आहे, जिल्हा परिषद डॉक्टर आहे, पंचायत समिती सभापती डॉक्टर आहे. हे डॉक्टर असून यांच्या पदव्या कशाला, फक्त नावाला आहे का? इथं कुठल्याच प्रकारचं सुख सुविधा नाही मिळत, नागरिकांना सुख सुविधा भेटत नाहीये. आणि आम्ही जर अर्ज फाटे केले तर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये काही राजकीय मंडळीने इथं माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकलेले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी आलो तर ज्या डॉक्टरांनी अर्ज दिले ते डॉक्टर 4-4 दिवस अगोदरच्या सह्या करून निघून जातात. तरी ती बातमी पाहिल्यानंतर बी कोणीबी त्यांच्यावरती विचारणा केली नाही. त्या डॉक्टरांना सुद्धा विचारणा केली, तुम्ही 4 दिवस अगोदर सह्या कशा करून जाता? कुठल्याही प्रकारचं त्यांना मेमो नाही, काहीच केलेलं नाहीये. शिकाऊ डॉक्टर भरती करून ठेवतो. आणि ज्या माझ्या मुलीवर जे उपचार करायचा होता तिथं आज स्पेशालिस्ट डॉक्टर पाहिजे होता. हस्तीरोग तज्ञ डॉक्टरांनी उपचार केला आणि हात बांधलेला असताना त्यांनी सांगितलं म्हणे हात सोडा. आमच्या समोर आमची मुलगी गेलेली आहे, आज आम्हाला काय करावं असं झालेलं नाही. एकुलती एक मुलगी होती माझी. आणि ज्या अँब्युलन्स मध्ये आपल्याला इथून बाहेर त्यांनी पाठवलं तिच्यात सुद्धा व्हेंटिलेटरची सोय नाही, ऑक्सिजनची सुविधा नव्हती. साधारणतः एक हताश पालक ज्यांनी 7 महिन्यापूर्वी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण भावना व्यक्त केलेल्या होत्या की यंत्रसामग्री नव्हती, व्हेंटिलेटर नव्हतं किंवा कुठली प्रकारची साधं लसीकरण केलं गेलं नव्हतं. त्यांच्या मुलीला सर्पदंश झाला होता, त्याच्यानंतर लस हवी होती पण तीही इथल्या दवाखान्यातून दिली गेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या मुलीचा कागदपत्रे दाखवले पण तरी पण त्यांच्या मुलीला प्राण गमावा लागला, अशी एक त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. अजून एक नागरिक आहे, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात? माझं नाव सुरेश गोविंद बागुल आणि मी शिंदे गटाचा शेड संघटक आहे. शिंदे गटाचा शेड संघटक आहे.
आणि मला असं म्हणायचं आहे का चांदवडमध्ये आता एवढं नाशिक जिल्हा उपरुग्णालय म्हणजे म्हटल्यानंतर सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे आपलं 4 तालुके. इथं 4 तालुक्यांचं आणि इथं कुठल्या प्रकारची सुविधा नाही ना पाण्याची पेशंटला सुविधा आहे ना कुठल्या प्रकारची जर कधी काही एखादं इमिजिएटली जर अर्जंट कधी आलं तर इथून जास्तीत जास्त नाशिकला आणि मालेगावला जास्त हे फार करून देतात पिंपळगाव नाशिक असे आणि इथं शिकाऊ डॉक्टर आहे डॉक्टर तर इथं नाहीच आहे सिनियर डॉक्टर आहे फक्त नावासाठी परंतु इथं या दवाखान्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे हेच नाही आणि आमदार राहुल दादा आयरे त्यांनी सुद्धा इथं लक्ष घातलं पाहिजे होतं पण ते सुद्धा लक्ष घालत नाही भारतीताई पवार आहे खासदार आहे आता ते येतील आता इलेक्शन आलं म्हणजे जवळ येतील हात जोडतील आता सांगतील "व लक्ष राहू द्या तुमच्या अडचणी काय परंतु आता मागच्या वेळेची गोष्ट आहे आता समजा प्रत्येक बाई जो आहे तर एखादी बाई आहे डिलिव्हरीला ते गरीब लोक आहे पोट भरण्यासाठी आहे त्या आता जे पोट भरण्यासाठी आहे ती बाई गेटपाशी डिलिव्हरीसाठी थांबून गेली होती पाचपारधी बाई होती तिच्याकडे तिला विचारलं आधार कार्ड आहे का तुझ्याकडे मतदान कार्ड आहे का आता त्यांनी ते बाहेरगावचे लोक आता ते लोक उतार करू पोट भरण्यासाठी म्हणजे तुम्ही आधार कार्ड ज्याच्याकडे राहील त्याची डिलिव्हरी होईल मग त्या बाईने रस्त्यावर डिलिव्हरी व्हायचं का मोदी साहेब तो म्हणते हर माँ बहन को बोले कुछ ऐसे जरूरत नहीं पड़ी सबकी सुरक्षा होगी कोणती सुरक्षा होती सुरक्षा नाही होती आज मी दाखवून देतो जमक्ष का या दवाखान्यामध्ये हे सगळं म्हणजे जसं काय झालेलं आहे का इथं जो आहे तर आणि काय काय ठिकाणी आता समजा माझ्यासारखा आला म्हणून माझ्यासारख्याने एक फोन केला मग कोणाला तरी एखाद्या अधिकारीला फोन करेल मी एखाद्या नगरसेवकाला फोन करेल याला फोन करेल तेव्हा तिथं काम होतं बाकीच्या गरीबांनी काय करायचं त्यांचे जर ओळखी नसल्या म्हणजे उद्या आम्ही आमदार खासदार त्यांना फोन करायचे का बा तुम्ही आम्हाला मतदान दिले तुम्ही त्यांनी सुद्धा इथं वेळेस लक्ष घालायला पाहिजे आणि इथं आज मी पाण्याची सोय नाही इथून आज 1 किलोमीटर आहे ते तिथं विहीर आहे आणि त्या पाईपाचं पाणी येतंय बरं का पाईपाचं पाणी येतं आणि ते पाणी प्यायला लागतं इथं फिल्टर नाही काय नाही कुठल्याच प्रकारचं काही नाही ते पाणी इथं पिले जातं आणि तुम्ही वरती जाऊन बघा इतकी घाण सुविधा आहे का जिथं बस कधी कुठल्या प्रकारचं इथं काळजीपूर्वक मला तर म्हणणं आहे ना कारण काय झालेलं माहितीये का फक्त ते आश्वासन देऊन जात्या आमदार खासदारांचे आश्वासन आहे दुसऱ्या कुठल्या प्रकारचं काही नाही सरकारी कुठल्याही नियंत्रणावर त्यांचं दबाव नाही त्यांना फक्त ते काय करता माहिती काय म्हणजे त्यांनी स्वतः यायला बघायला पाहिजे आमदारांनी यायला पाहिजे तिथं बघायला पाहिजे काय दवाखान्याची परिस्थिती कशी परिस्थिती आहे भारतीताई आहे ना त्यांनी सुद्धा आहे आता त्यांनी सुद्धा येऊन पाहायला पाहिजे मला तर नाही वाटलं का भारतीताई कधी सरकारी दवाखान्यात उद्घाटनापुरते येतात. ते फक्त ते उद्घाटनापुरते रेबिन कापायपुरते येते म्हणून आता असं आहे पण आता आहे आणि मोदी साहेब जो आहे ते मोदी साहेब सांगता त्यांची गोष्ट एकदम खरी आहे परंतु ते मोदी साहेबांची जो शब्द आहे ते वापर कुठलेच ठेवत नाही आणि मला तर एवढं सांगायचंय काय आमदार खासदारांनी याच्यावर लक्ष द्यावं नक्की साधारणतः लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वांना सामान्य नागरिकांनाही सुखसुविधा मिळायला पाहिजे संपूर्ण यंत्रणा मिळाली पाहिजे कुठल्याही वरिष्ठ पातळीवरच्या व्यक्तीला जी सुविधा मिळते किंवा त्यांना असं भेदभाव न करता सर्वसामान्यांना इथे सुविधा मिळाली पाहिजे असं एक माफक अपेक्षा आहे यापूर्वी ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं त्यांना आपण प्रश्न विचारूया की तुमच्या मुलीचं जे दगावली तेव्हा इथल्या यंत्रणेने काही विचारपूस केली होती का किंवा त्यासाठी काही केलंय का आम्ही त्यांनी विचारपूस कुठली म्हणजे मी मुलीला ऍडमिट केल्यानंतर त्यांना मुलीने सांगितलं मुलगी बोलत होती आम्ही पण बोलत होतो त्यांना सांगत होतो का ती पण सांगायची काळा नाग होता आम्ही सांगायचो कोबरा होता आम्ही प्रत्यक्ष बघितला होता पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला हे म्हणे नाहीये विषारी सर्प नाहीये हा कारण ती बोलती बा ती जागेवर जायला पाहिजे विषारी सर्प असेल तर पण आम्ही सांगत होतो तिचा आम्ही प्रथम उपचार केलेला आहे त्यांचं हे लक्षात आलं नाही की प्रथम उपचार केलेला हात बांधलेला मग आपण हात सोडायला नको आणि त्यांनी हात सोडून दिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले होते का पीएम रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये पण म्हणजे विषबाधा झाली होती तिला स्पर्धवशानच गेली बा परंतु मला मुलीचा मृत्यूचा दाखला सुद्धा इथं देण्यासाठी मला 2 महिने त्यांनी वेटिंगला ठेवलं तेव्हा तो दाखला भेटला मृत्यूचा दाखला सुद्धा लवकर देत नव्हते ते तुम्ही काही त्यांनी सांगितलं मृत्यूचा दाखला हा तुम्हाला इथे भेटू शकत नाही अँब्युलन्स मध्ये नेलेले मुलगा आणि ती खडकजाम आणि शिरोड्याच्या मध्ये गेलेली तिची एक्सपायर झालेली ती अँब्युलन्स वाले का मृत्यूचा दाखला मग असं झालेलं का आतापर्यंत भारताच्या इतिहासात आहे का कुठं अँब्युलन्स मध्ये पेशंट गेला आणि त्यांच्याकडे आपण मृत्यूचा दाखला मागू शकतो इथून अशा सरकारी कर्मचाऱ्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला उत्तर दिली की तुम्ही तिथं मागा त्याच्यावरून आम्हाला खूप संघर्ष करावा लागला मुलीचा मृत्यू सर्टिफिकेट साठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला यासाठी काही तुम्ही तक्रार किंवा कारवाई केलंय का तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती पण पोलिसांनी सांगितलं का आम्ही जे आमचे हे चालू आहे चौकशी चालू आहे आम्ही ती चौकशी करतोय अजून त्यांचा चौकशी अहवाल आलेला नाहीये आणि आम्ही पुढील कारवाईसाठी मी कोर्टात जाणार मी इथं एकाही कर्मचारी माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना मी एकालाही
एकही कर्मचाऱ्याला असं जाऊ देणार नाही मी, वाऱ्यावरती सोडणार. माझ्या मुलीचा मृत्यूचा मी बदलाच घेणार. माझ्या मुलीच्या म्हणजे मुलगी गेली, आज माझ्या आणि आई वडिलांना किंवा माझ्या भावांना, आमच्या घराला जे दुःख झालेलं ते कोणाला दुःख झालेलं नाहीये. साधारणतः मुलगी गेल्याचं दुःख आणि कुठलीही इथे सुविधा न मिळता त्यामुळेच मृत्यू झालेला याची त्यांनी एक खंत आणि थोडंसं एक आक्रोश आपल्याला व्यक्त केलेला आहे. इथे मागे एक महिला आहे, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, कुठून आलात आपण? झोपूर काय नाव आपलं? सोनाली सुनील जाधव. कशासाठी आलं, म्हणजे काय काम होतं तुमच्या फाईल दिसते? आम्ही ना चिठ्ठी घ्यायला आलो होतो, कसली चिठ्ठी? सोनोग्राफी करण्यासाठी. सोनोग्राफी केली आहे तुम्ही? सुविधा आहेत का, यंत्रणा आहेत? सुविधा काही नाही दिसत इथे. किती वेळ लागला साधारणतः सोनोग्राफीला? सोनोग्राफी इथे नाही केली, चिठ्ठी घेतली फक्त इथं. चिठ्ठी घेतली? चिठ्ठीसाठी सुद्धा अर्धा एक तास थांबवला म्हणून. अर्धा एक तास थांबवलं. चिठ्ठी कशाची आहे? सोनोग्राफीसाठी तिकडे सोनोग्राफी करायची ना, चिठ्ठी घ्यायची होती. चिठ्ठी नसती तर तुम्हाला तिथे सोनोग्राफी झाली असती तुमची? नसती झाली. मग चिठ्ठी घेण्यासाठी इकडे जावं लागतं. हो. अर्धा तास थांबलाय. हो. तर साधारणतः जर ती पावती नसती तर कदाचित माझी सोनोग्राफी झाली नसती, असं इथल्या एका गरोदर महिलेने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.